अरे पण नालेचा झोल खोल खोल, नालेचा झोल खोल खोल, नाले सफाई हातची सफाई ठेकेदारची कमाई, नाले सफाई। नमस्कार, मी अतुल ठाणे लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। मी आता चंदनवाडीमध्ये आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की ठाण्यामध्ये नाले सफाईला सुरुवात झालेली आहे। या चंदनवाडीमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आहेत महेश कदम, ते नाल्यामध्ये उतरलेले आहेत आणि घोषणाबाजी करतायत। सफाई ठेकेदारची कमाई, नाले सफाई हातची सफाई ठेकेदारची कमाई, नाले सफाई हातची सफाई ठेकेदारची कमाई, नाले का जोर खोल खोल, महापालिका मुर्दाबाद। महापालिका अधिकारी आणि पोलीसही याची दखल घेतली नाही अजून। जोपर्यंत अधिकारी येत नाही आम्ही नाल्यातनं उठणार नाही। प्रत्यक्ष पाणी दौरा करताना नाल्यात उतरून दौरा करा। आम्ही सगळ्या लोकप्रतिनिधींना विनंती आहे, प्रशासकीय अधिकाऱ्यांना विनंती आहे। आज नाल्याचा झोल आज खोल खोल केलेला आहे। नाले सफाई हातची सफाई ठेकेदारची कमाई, नाले सफाई हातची सफाई ठेकेदारची कमाई। तुम्ही इथे पाहता की महेश कदम जे आहेत ते घोषणा देत आहेत, नाले सफाई हात की सफाई ठेकेदार की कमाई। नाले सफाई हातची सफाई ठेकेदारची कमाई, नाल्याचा झोल खोल खोल, नाल्याचा झोल। आणि महेश कदम हे चक्क या नाल्यामध्ये उतरून आंदोलन करताना आपल्याला दिसत आहेत। जबाबदार अधिकारी येत नाही तोपर्यंत मीच हलणार नाही। प्रत्यक्ष पाणी बघा, सगळा डाग तसाच आहे। ठेकेदारनी खूपपट्टी लावलेली आहे। तुम्ही इथे पाहता की महेश कदम हे चक्क या नाल्यामध्ये उतरून जे आहेत ते आंदोलन करत आहेत। नाले सफाई हातची सफाई ठेकेदारची कमाई, नाले सफाई हातची सफाई ठेकेदारची कमाई, नाले का झोल खोल खोल, नाले का झोल खोल खोल। नाले सफाई हातची सफाई नाल्यासफाईचं काम जे आहे ते पूर्ण करण्याचा महापालिकेचा प्रयत्न असतो। मात्र दरवर्षीप्रमाणे याही वेळी अर्धवट नालेसफाई झाल्याचा आरोप ठाकरे गटाचे महेश कदम यांनी केलेला आहे। आणि आपण पाहू शकता ते थेट नाल्यामध्ये उतरत त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे। काही दिवसांपूर्वी या ठिकाणी आतमध्ये जेसीबी उतरवला होता गाळ काढण्यासाठी, मात्र हा गाळ जो आहे तो या ठिकाणी टाकलेला आहे आणि जेसीबी बाहेर काढलाय आणि नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा ठेकेदारांनी केला असा आरोप महेश कदम यांचा आहे। आणि याचमुळे जे महेश कदम आहेत ते पाण्यामध्ये उतरलेले, या नाल्यामध्ये उतरलेले पाहायला मिळतात। त्यामुळे या आंदोलनाची दखल ठाणे महापालिका आणि अधिकारी घेत आहेत का, आणि जर दखल घेतली तर ही जी अर्धवट झालेली नालेसफाई आहे ती पूर्ण होते का हे पाहण्याचा आहे। आपण आता पाहतो की त्यांच्याशी बातचीत करायचा प्रयत्न करूया। नालेसफाई अर्धवट झाल्याचा आरोप आपला आहे, नेमकी या भूमिका तुमची काय असणार आहे? बघा, मी आता स्वतः नाल्यात उतरून मी पुराणीशी दाखवू शकतो की ही नाले सफाई एक टक्का पण झाली नाही। तरी सुद्धा या ठेकेदारांनी काल आम्ही 2 वाजता दिसली बाहेर काढला। स्थानिक लोकांनी सांगितलं की गाळ तसाच आहे, तो म्हणतो गाळ आणला गेलाय। आज मी ठाणेकरांना, महापालिका प्रशासकीय अधिकाऱ्यांना सगळ्यात आपली प्रत्यक्ष जागेवर पाण्यामध्ये उतरा आणि हायस्कूल शाळा बघा। जोपर्यंत जबाबदारी अधिकारी येत नाही, तो जबाबदार घेत नाही, मला जेसीबी गाळ दिल्यापेक्षा माणसाने पण गाळ काढणं गरजेचं होतं। मॅच पावर न लावता जेसीबी त्यांना काय चालू घेतली आणि खूपपट्टी लावली त्यांनी केला। नक्कीच एकंदरीत कल्याणी पाहायचं झालं तर फक्त जेसीबीचा वापर केला, मनुष्यबळाचा वापर या ठिकाणी केला नाहीये अशा प्रकारचा आरोप महेश कदम यांचा आहे। त्यामुळे महापालिका अधिकारी असतील, ठेकेदार असतील, ते जोपर्यंत इथे पोहोचत नाहीत तोपर्यंत आम्ही या नाल्यातून उठत नाही अशा प्रकारची भूमिका महेश कदम यांनी घेतलेली आहे। कल्याणी नाले का झोल खोल खोल, नाले का झोल खोल खोल।
कल्याणी हा जो नाला आहे हा सर्वात मोठा नाला चंदनवाडी नाला म्हणून याची ओळख आहे. या नाल्याचं पाणी जे आहे ते थेट खाडीला जाऊन मिळत असतं आणि जर मोठा पाऊस आला तर हा नाला तुडुंब भरून घरामध्ये देखील पाणी जाण्याची शक्यता आहे. जो काही जुलै महिन्यामध्ये एक पूर आला होता त्यानंतर आजूबाजूचे घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरून घरं उद्ध्वस्त झाली होती आणि याचमुळे या सगळ्या नाल्यांचा गाळ जो आहे तो वेळेवर काढणं आवश्यक असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र ही अर्धवट नालेसफाई आहे. ठाण्यातल्या अनेक भागांमध्ये ही नालेसफाई अर्धवट असल्याचा आरोप ठाकरे गट करते. त्यामुळे या सगळ्या संदर्भात ठाणे महापालिका अधिकारी असतील, महापौर असेल, उपमहापौर असतील, हे सगळेजण कशा प्रकारे दखल घेत आहेत. कारण महापौरांनी दावा केला होता की पावसाळ्यापूर्वी ही संपूर्ण नालेसफाई पूर्ण होईल आणि ठाणेकरांना जो काही पावसाळ्यामध्ये त्रास होतो त्या त्रासातून दिलासा मिळेल अशा प्रकारची भूमिका महापालिकेची होती. दरवर्षी पुरामध्ये माझ्या बांधवांना त्रास होतो पाण्याचा. दरवर्षी उत्पत्ती लावतात आणि बिल निघून जातात. नाले सफाई ही नाले सफाई प्रामाणिकपणे पारदर्शक होणे याची मागणी आहे. शिवसेना उद्धवाच्या ठाकरे पक्षामध्ये मागणी आहे की नाले सफाईमध्ये पारदर्शकता असणं गरजेचं आहे. तुम्ही नाल्याच्या अवतीभोवत्याच्या काही जनतेला वेगळीच करू नका. तुम्ही ते पाहताय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आहेत महेश कदम हे स्वतः या चंदनवाडीतल्या नाल्यामध्ये उतरलेले आहेत आणि त्यांचं ठाण्याचे महापौर शर्मिलाताई पिंपळकर यांना विनंती आहे की प्रत्यक्ष पाणी दौरा करताना संबंधित अधिकाऱ्याला नाल्यामध्ये उतरवा, त्यांना प्रत्यक्ष पाणी करू द्या. कारण का त्याशिवाय वरून बघणं आणि प्रत्यक्ष उतरून बघणं फरक आहे. बरोबर ठाणेकर दाखवायचं होतं. मी स्वतः खाली उतरलोय, तिथे टेबल ठेवलंय आणि इथं खाली गाळ आहे बघा. महेश कदम यांनी या चंदनवाडी नाल्यामध्ये उतरून आंदोलन सुरू केलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की या नाल्याची सफाई झालेली नाहीये. अर्धवट सफाई जी आहे ती झालेली आहे आणि जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याने रात्रीचं JCB काढला, बाहेर काढला आणि अर्धवट ही नाले सफाई झाल्याचा आरोप जो आहे तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते महेश कदम करतायत आणि त्यांनी आता या नाल्यात उतरून आंदोलनाला जे आहे ते सुरुवात केलेली आहे. अधिकाऱ्यांचा त्यांना आपलं काही बदल नाही, लोकांच्या पदाची काही घेणं नाही. 2-5 लाख पगार घेऊन नाहीये. अशा कष्टकरी अधिकाऱ्यांना घरी बसवा. महेश कदम यांनी मागणी केलेली आहे. महापौरांकडे देखील आता इथे मागणी केलेली आहे की त्यांनी अधिकाऱ्यांना घेऊन परत एकदा नाले सफाई होती की नाही याची पाहणी करावी आणि अधिकाऱ्यांनी फक्त वरून नाही तर नाल्यात उतरून नाले सफाई पहावी असंही देखील मागणी महेश कदम यांनी इथे केलेली आहे. अधिकार को मिलेगी मिठाई. नाले सफाई, आज की सफाई, ठेकेदार की कमाई. आणि जोपर्यंत आता अधिकारी जे आहेत ते इथे येत नाहीत तोपर्यंत मी या नाल्यातून उठणार नाही अशी भूमिका जी आहे ती महेश कदम यांनी इथे घेतलेली आहे. अधिकाऱ्यांचा निषेध आहे. कुठला अधिकारी आला नाही याचा अर्थ त्यांचे भरपूर पैशांचे हात पिवळे झालेले आहेत. भ्रष्टाचारच्या मार्गाने अधिकारी पैसे कमवतात, त्या नाल्याच्या गाळाचा पैसा कमवतात, त्यांना इथे येण्याचे इंटरेस्ट नाहीये. निषेध आहे त्या अधिकाऱ्यांचा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे निषेध आहे त्या अधिकाऱ्यांचा. त्यांनी पैसे खाऊन नाल्याचे ठेकेदारांना मदत करतात. निषेध आहे त्या अधिकाऱ्यांचा जे नैतिकता न स्वीकारता, नैतिकता न स्वीकारून नाक पळून जात आहे. नाले सफाई, हाथ की सफाई, ठेकेदार की कमाई और अधिकारी को मिल गया मिठाई. नाले सफाई, हाथ की सफाई, ठेकेदार की कमाई और अधिकारी को मिल गया मिठाई. भ्रष्टाचाराच्या विरोधात ज्या ज्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत हे काम केले, त्यांनी पारदर्शक काम केले, त्याचं ठाणेकर स्वागत करेल. पण ज्यांनी या नाले ठेकेदारांना मदत केली त्यांचंही स्वागत खाण्याच्या पद्धतीने होणार. आता अधिकाऱ्यांना बोलवा, नाल्या डुबवा ही मोहीम राबवण्यात येणार. अधिकाऱ्यांना बोलवा आणि भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना बोलून नाल्या डुबवा. नाले सफाई, हात की सफाई, भ्रष्टाचारों की कमाई. नाले सफाई, हात की सफाई, भ्रष्टाचारों की कमाई. अधिकारी वर्ग हाय निषेध. भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचा निषेध. अधिकाऱ्यांना बोलवा आणि नाल्यात डुबवा.
भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना बोलवा, नाल्या डुबवा. महापालिकेचा 1% अधिकारी आता प्रामाणिक राहिला सवा कदाची. त्यांना 1 तासाची जे आंदोलन चाललंय ते दखल घेतली नाही अजूनपर्यंत. त्या अधिकार निषेध व्यक्त करतो मी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे निषेध व्यक्त करतो. शिवसेना जिंदाबाद. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद. नाले सफाई, हात की सफाई, अधिकारों की कमाई, ठेकेदार की कमाई. नाले सफाई, नाल्याचा पोल, नाल्याचा पोल पोल, नाल्याचा पोल पोल पोल. जोपर्यंत कोण अधिकारी येत नाही तोपर्यंत इथे बसून राहणार आहे. बंद करतो थोडा वेळ. कोण अधिकारी आले तर परत सूचना नमस्कार. महाराष्ट्र आपण लाईव्ह शाळेमध्ये सेटलमेंट टाकून करून शिवसेनेचे पाणी पण पिणार नाही. अधिकारी इथे अजून आला नाहीये. अधिकाऱ्याचे हात बरबडले असल्याशिवाय तो येणार नाही ना, म्हणून तो यायला घाबरतोय. सर, कुठल्या अधिकाऱ्याशी संपर्क झालाय का आतापर्यंत तुमचा? जे अधिकारी आहेत त्यांना कॉन्टॅक्ट केला होता तेवढे 10 मिनिटं 15 मिनिटात येतो. अजूनही संबंधित अधिकारी ते आलेले नाहीये. मी सगळ्या अधिकाऱ्यांना आपल्या मार्फत विनंती करतो की इथली नाले सफाई पूर्णपणे अपूर्ण आहे. पूर्ण झालेल्या 1% नाले सफाई झालेली आहे. इथल्या आगळे लोकांच्या जीविताचा प्रश्न तयार झालेला आहे. मी त्या सगळ्या अधिकाऱ्यांना निषेध व्यक्त करतो की आम्ही पाणी न करता परस्पर ठेकेदाराला मदत करतात. रात्री 2 वाजता ठेकेदार जेसीबी बाहेर काढला. स्थानिक नागरिकांनी विरोध केला तरी सुद्धा तो न जुमावता ठेकेदारी जेसीबी बाहेर काढलाय. सगळा गाळ आहे तसाच आहे. नुसता पाणी दौरा करू नका, नाल्यात उतरून दौरा करा. अधिकाऱ्यांनी नाल्यात उतरून दौरा करावा अशी आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून आमची मागणी असणार आहे. संबंधित अधिकारी, ठाण्यात एवढे अधिकारी वर्ग आहे ज्यांच्या अधिकारामध्ये नाल्याची साफसफाई, नाल्याची गाव उचलायचं काम चालू आहे. ते सगळे नाल्यात उतरून पाणी दौरा करावा. आमची लवकर मागणी सन्मान्य आयुक्त साहेबांनी चालू होणार आहे. आणि मी आपल्या मार्फत पुन्हा विनंती करतो की आमची मागणी हीच आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे अधिकारी वर्गाने नाल्यात उतरून पाणी दौरा करावा. आणि जर भविष्यात त्यांनी जर वेळ चालवताना केला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे जाहीर करतो की हो येणार का नाले का ढोल ढोल खोल, नाले का ढोल खोल 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 खोल. मी पुन्हा एकदा हे सगळं प्रकरण तुम्हाला सांगतो. आता मी चंदनवाडीमध्ये आहे आणि चंदनवाडीमध्ये नालेसफाई सुरू केली होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे नेते आहेत महेश कदम, ते आता या नाल्यामध्ये उतरून आंदोलन करत आहेत. त्याचं कारण असं आहे, महेश कदम यांचं म्हणणं आहे की फक्त 1% नालेसफाई जी आहे ती पूर्ण झालेली आहे. ही नालेसफाई पूर्ण झालेली नाहीये. कॉन्ट्रॅक्टरने रात्री 2 वाजता या नाल्यामधून जेसीबी बाहेर काढला. स्थानिकांचा विरोध होता की अजून साफसफाई या नाल्याची व्हायला हवी, परंतु स्थानिकांचा विरोध देखील न जुमानता कॉन्ट्रॅक्टरने तो जेसीबी जो आहे तो बाहेर काढलेला आहे. आणि आता जोपर्यंत अधिकारी, ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी इथे येऊन स्वतः पाहणी करत नाहीत तोपर्यंत मी या नाल्यामधून उठणार नाही, अशी भूमिका महेश कदम यांनी इथे घेतलेली आहे. पाणी पण पिणार नाही मी.
लाईव्ह कर जरा आपलं महानगर. गेल्या जवळपास 1 तासापासून महेश कदम यांचं हे आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत अधिकारी येत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही, नाल्याच्या बाहेर येणार नाही, अशी भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते महेश कदम यांनी घेतलेली आहे. खुर्ची बसले बिगार आहे तसा टाकून जेसीबी निघून गेले. जेसीबीचा माणूस निघून गेला. तुम्ही इथे पाहिलं तर हा जो आहे तो जेसीबी आहे तो नाल्यात होता आणि तो रात्री 2 वाजता बाहेर काढण्यात आला आणि ही जी नाली सफाई करण्यात आलेली आहे ती फक्त 1% बोलू काय पुढची बोलू अरे गेल्या जवळपास 1 तासापासून महेश कदम या नाल्यामध्ये बसलेले आहेत आणि जोपर्यंत अधिकारी येत नाहीत तोपर्यंत मी या नाल्यामध्ये उठणार नाही, अशी भूमिका जी आहे ती महेश कदम यांनी घेतलेली आहे. तुम्ही इथे पाहताय की काल या जेसीबीने हा सगळा गाळ जो आहे तो काढण्यात आला, परंतु ही फक्त 1% नाले सफाई झालेली आहे. आणखी या नाल्याची सफाई व्हायला पाहिजे. या संपूर्ण मागणीसाठी महेश कदम यांनी या नाल्यामध्ये बसून या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. मध्ये जाऊ नका स्टेशन के उधर के आदमी यहाँ पे अमृत के स्टेशन के बाजू फोन करतो तो उतरला काय बाईट घ्यावी लागेल. सिंकेची जोपर्यंत अधिकारी येत नाहीत तोपर्यंत मी या नाल्यातून बाहेर येणार नाही, अशी भूमिका महेश कदम यांनी इथे घेतलेली आहे. थोडी वरती येणार नाही ना. बूम थोडी पकडणार. तुम्हाला खालती जाऊ. आजपासून आमचा मुक्काम नाल्यामध्ये असणार आहे. नाल्याचा गोल कुठलेही नाले पूर्ण नाले सफाई झालेली फक्त झाले नाही, फक्त एका नाले सफाई झालेली आहे. आणि माझी अधिकारी वर्ग असो, सन्मान्य आयुक्त साहेब असो, ठाण्याचे लोकप्रतिनिधी पथक नागरिक सन्मान्य आपण काही असो, तुम्ही फक्त पाणी दावा करता, पण अधिकाऱ्यांना प्रत्येक नाल्यामध्ये आव्हान करायची मागणी करणार आहे. कारण त्या आज आम्ही नाल्या उतरल्यानंतर काय येत आहे त्या बघा, पूर्ण नाला पॅक आहे. गाडीच्या साम्राज्याने कुठलाही गाळ बाहेर काढल्या नाहीये. आम्हा केंद्रमधून पैसे कमवायचे ठेकेदारांनी आणि गाळ साफ करायचं ना आणि नाले नाल्याच्या केलेले आपले लोक करता चूक आहे 4 महिने दाखवतो. त्याला आम्ही फक्त ठेकेदार आणि भ्रष्ट अधिकारी आहे. आजपासून तुमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये आमची मागणी असणार आहे. जो पण नाल्यात उतरून ठेकेदार असो किंवा अधिकारी असो, जोपर्यंत आम्हाला समाजाचं उत्तर येत नाही तोपर्यंत महेश कदम उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटक म्हणून एक पाठवलं देतो की मी नाल्यातला बाहेर येणार नाही. का वाटतं नाले सफाईसाठी यंत्रणा राबवली जाते, मात्र तुमचा आरोप जो आहे जेसीबी असेल इतर गोष्टी असेल त्या गोष्टी होत नाही, कारण तरी बघा, नाले सफाईमध्ये फक्त जेसीबीचा वापर न करता मॅन पॉवरकडनं पण वापर होणं गरजेचं असतं. कुठलीही माणसं न लावता हाय ते दुपट्टी लावून जेसीबी करणं एवढा निघाला या गाडीचा काढलेला आहे. हा मी आलेली आहे. आज सुद्धा माणसाची लक्षण आहे. उद्या जर दरवर्षीप्रमाणे जे 200-250 कुटुंब राहतात त्यांच्या पावसाला पाणी त्यांच्या घरात शिरतो, त्यांचं दरवर्षी नुकसान होतं.
याला जबाबदार ठेकेदार आणि भ्रष्ट अधिकारी असतो. तर कंत्राटदाराने आपली दखल घेतली नाही तर पुढचा पवित्रा काय असेल? इथेच राहणार आज उद्या परवा जोपर्यंत निर्णय मार्गी लागत नाही मी काही इथं हलणार नाही. आणि 72 तासानंतर सुद्धा प्रशासनाला ठेकेदार नोकरीला असेल तर अधिकाऱ्या नाल्यात जाऊन काढणार हा माझा शब्द आहे. शिवसेना उद्धव माझ्या सांगितलं. ओके.